गुड मॉर्निंग मंडळी, गुड मॉर्निंग फ्रॉम तुळजापूर. 6 वाजलेले आहेत. रूम वगैरे बघून झालेली आहे. बाकीचे आपले सगळे आता आवरायला गेलेत. मी आलो चहा घ्यायला. सोबत मामाचा मुलगा आहे बाजूला. जबरदस्त ट्रॅव्हलिंग झाली आहे. नाश्त्याला थोड्या पूर्वी जे आम्ही थांबलो होतो तर तिथे आम्ही 1 तास एकदम रिलॅक्समध्ये घालवला. त्याच्यामुळे आम्ही इथे 5:30ला पोचलो तुळजापूरमध्ये. मंदिराकडे जाणारा जो रस्ता आहे त्या चौकातून लेफ्ट साईडला आला ना की तिथं आम्हाला रूम भेटली आहे. आम्ही 10 लोकांमध्ये 5-5 असे 2 रूम केलेले आहेत. खूप भयानक थंडी इकडे पण. एवढी भयानक थंडी आहे ना की म्हणजे वारं जाणवतं आहे अंगाला. खाली रूम अवेलेबल नसल्यामुळे आपल्याला वरच्या साईडला रूम भेटलेली आहे. या ठिकाणी गरम पाण्याची सोय. इकडे आपली जेंट्स रूम इथे झोपलेत आणि या साईडला सेकंड रूम आहे लेडीज रूम. आता सगळं आवरल्याच्या नंतर भेटूयात. सगळे आवरून आता लॉजच्या खाली आलेले आहेत आणि आता दर्शनाला जायची वेळ पण झालेली आहे. 7:45 वाजलेले आहेत. तिथे चहा वगैरे यांचं घेणं चालू आहे. आपल्याला जे आतमध्ये पोहोचतं करणार आहेत, अभिषेकची पूजा वगैरे करणार आहेत, ते महाराजसुद्धा आपल्याला इथून घेऊन जाण्यासाठी आलेले आहेत. छोटंसं गोंडस बाळ रात्रीपासून असं दिसतंय. पूर्ण पॅक. चहा प्या. गर्दी चांगल्या प्रकारची आहे मित्रांनो. इन्क्वायरी केली ते प्रत्येकजण सांगतोय की एकदा तुम्ही लाईनमध्ये लागल्याच्या नंतर 2-2.5 तास कसेही करून लागणार दर्शनाला. आणि आता आपण चाललोत मंदिराकडे. आपल्याला अजून अभिषेकसुद्धा करायचे. आता इथले अजून प्रोसिजर काय नवीन आहे ते तिथे गेल्याच्या नंतर कळणार आहे. यूट्यूब चॅनल आहे. दर्शन पास भेटलाय आणि एक जण चाललंय मागच्या साईडला पास घेऊन येतंय. चला लवकर दर्शनाला लय मोठी रांग आहे. आपण आलोय तुळजाभवानीच्या मंदिराच्या परिसरामध्ये. तर ते समोर प्रवेशद्वार. अपंग व्यक्तींसाठी अशी सोय. तर जेव्हापासून कोरोना चालू झालेला आहे तेव्हापासून जे विद्यार्थ्यांवर ऑनलाईनचा असर पडलेला आहे तो तुम्ही इथं पण बघू शकता. आम्ही दर्शनासाठी आलो आहे आणि ही पोरगी ऑनलाईन एक्झाम देते. आमची आजी सगळ्यांना क्रॉस करून पुढे येते आणि जेव्हा आम्ही तिच्याजवळ येईल तेव्हा परत ती उठून आमच्यासोबत चालते. काय मम्मी, किती दिवसापासून चाललं तुला दर्शनाला यायचे? कसं वाटतंय? कुठं चालतो रे? कुठं चालतो? चांगलं तिकडे येऊ. आवाज येत नाही तुझा. छान वाटत आहे. छान वाटत आहे.
गोलू आणि मी आमच्या दोघांची एवढी वाट लागलेली ना, आम्ही रात्री 12 पासून तर 5:30 पर्यंत कंटिन्यू ड्रायव्हिंग केली. त्याच्यानंतर रूम केल्याच्या नंतर आमची झोपही झालेली नाही आहे. पुन्हा आता इथे आम्हाला रांगेमध्ये लागून अर्धा तास झालेला आहे. त्याच्यानंतर अजून दर्शनाला किती वेळ लागणार आहे तेही माहीत नाही आहे. दर्शन झाल्याच्या नंतर इथून पुढचा प्रवास अक्कलकोटला करायचा आहे. त्याच्यानंतर लगेच आम्हाला कंटिन्यूस गाणगापूरला जायचं आहे. पुन्हा तिथून आम्हाला रिटर्न घरी पण जायचं आहे आणि ड्रायव्हिंग करणारे आम्ही दोघंच आहे. असे भयानक तंगडे विकत आहेत ना. आम्हाला रांगेमध्ये उभं राहून 1 तास होत आलेला आणि आम्ही आता तिथेच आहोत. त्या हॉलमध्ये आपण सुरुवात केली होती. रांगेमध्ये एवढे परेशान झालेत ना, लोकांना झोपा लागू लागलेत. हो दादा, नारळ कितीला दिले तुम्ही सांगा की. अरे यूट्यूब व्हिडिओ चालू आहे, तू यूट्यूबवर येशील आता. यायचं का? कितीला आहे? मुलगा आहे की मुलगी आहे? ते कन्फ्यूज. कितवीला आहे रे? अरे बोल ना. हे पहा मित्रांनो, रांगेमध्ये एवढं कंटाळून गेलं नाही तर बिझनेस चालू केलेलो. एवढी थकली आहे ना, तिला नीट चालवलं सुद्धा जात नाहीये. इथे तुळजा भवानी आईच्या दर्शनासाठी आलेले बरेचसे भाविक असे काही आहेत, बऱ्यापैकी येत झालेले आहे. फक्त दर्शनासाठी जर 1.5 आणि 2 तास जर लागत असतील तर असे वृद्ध व्यक्ती कसे दर्शन घेणार आणि कसे या रांगेमध्ये मॅनेज करणार, ही अशी विनंती आहे. वयोवृद्ध जे कोणी व्यक्ती आहेत किंवा जे कोणी लेडीज आहेत, जे कोणी जेंट्स आहेत दर्शनासाठी जे येतात ना, तर त्यांना अशी काहीतरी सोय केली पाहिजे की त्यांना अर्ध्या ते पाऊण तासामध्ये दर्शन झालं पाहिजे. देव भेटायला आपल्याला. साडे 8 ते 11:15 अजून आम्ही रांगेमध्येच आहे. गर्दी अजून जशाला जशी वाढत चाललेली आहे आणि हे पण माहीत नाही आम्हाला की आम्ही गाभाऱ्यामध्ये कधी पोहोचणार आहे. त्याला ना लोकांची मेंटॅलिटी एवढी बिघडली आहे ना, अक्षरशः भांडणं करतायत. इकडे बॅक साईडला भांडणं झाले होते थोड्या वेळपूर्वी. औरंगाबाद कशामुळे माहिती? औरंगाबाद कशामुळे माहिती तुला? मैत्रिणीमुळे. कोणती मैत्रीण राहते तुझी? खुशी. म्हणूनच तू एवढी खुश आहे. तुझी फ्रेंडच खुशी आहे ना. नारळ कितीला दिले? अरे असू नको ना. नारळ कितीला दिले? हा, नारळ कितीला दिले? 2 केळी द्या ना 5 रुपयाचे. हा, मग हे असं पब्लिकने मारलंय का तुमच्यामध्येच काय झालं? बरं, पब्लिक मारू शकत नाही. तुम्ही लोक भरपूर चांगले असतात. बोलण्यात काय झालं आहे ना, येतील आता उद्या परवा. पण हे आता हे किती बेजारी होती एवढ्या लोकांना. म्हाताऱ्या लोकांसाठी किती अडचणी येत. म्हातारे लोक आहेत, लहान लेकरं आहेत. परतून आम्ही 2-3 हॉल बघून आलो, एकही सिक्युरिटी दिसला नाही. एका ठिकाणी सिक्युरिटी दिसला, त्याला सांगितलं त्यांनी लक्ष नाही दिलं. नाही, आता आम्ही इथं कोणाच्या भरोश्यावर होतो? तुम्ही असता कर्मचारी असतात त्यांच्या भरोश्यावर विश्वासाने येतो. औरंगाबाद. दुपारचे 12:30 वाजले तरी सुद्धा आम्ही लाईनमध्ये. 4.5 तासानंतर आमचं तुळजापूरमधलं दर्शन झालेलं आहे. इतकी भयानक गर्दी आहे आणि कोरोना किंवा लॉकडाऊन आपण जे काही म्हणतोय ते इथे कुठल्याही प्रकारचा इफेक्ट काही दिसलेला नाही आहे. आपण सकाळी 8:30 वाजता दर्शनाला लागलो होतो आणि आता 1:30 वाजत आहे. आता आपण कुठेतरी रिलॅक्स झालो आहे. म्हणजे अर्धा तासापूर्वी आमचं दर्शन वगैरे झालं. अभिषेकसुद्धाही झालेला आहे. सकाळपासून आम्ही फक्त चहा घेतलेला आहे, नाश्ता वगैरे सगळंच बाकी आहे.
त्याच्यानंतर आमचं दर्शन कंप्लीट झालेलं आहे. दर्शन आम्हाला खूप छान भेटलं आहे. गाभाऱ्यामध्ये पण खूप वेळ थांबता आलं. शाकंभरी नवरात्री उत्सव सुरू असल्यामुळे तुळजाभवानी माता आहे ती निद्रावस्थेमध्ये आहे. तेलाचा अभिषेक करावा लागला आणि झोपलेल्या अवस्थेमध्ये पण मूर्ती एवढी जबरदस्त दिसत होती ना, असं वाटत होतं की लिटरली खरोखर देवी झोपलेली आहे. देवी निद्रावस्थेमध्ये असल्यामुळे तिला मूळ स्थानावरून उचलून पलंगावर झोपवतात. नाश्ता पण झालेला आहे आमचा. 1 ते 1.5 तासामध्ये आता निघतो अक्कलकोटला. छानपणे दर्शन झालेलं आहे. ब्लॉग आवडेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि या ब्लॉगचा आपण शेवट इथेच करत आहोत. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.